सर्वप्रथम सर्वांना सप्रेम नमस्कार। माझं नाव ज्ञानेश्वर उषा विठ्ठलराव खटिंग, राहणार सायळा, तालुका जिल्हा परभणी असून मी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आहे। भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राष्ट्रीय ऑनलाईन स्पर्धेत सहभागी होण्याचा मला विशेष आनंद आहे आणि माझा विषय आहे गट ब मधील सुशिक्षित तरुण पिढी समोरील आव्हाने व उपाययोजना। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथल्या मानवजातीच्या कल्याणासाठी ज्या ज्या महामानवांनी आपलं आयुष्य व्यतीत केलं त्या सर्व महामानवांना मी ज्ञानेश्वर उषा विठ्ठलराव खटिंग सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो व माझ्या वक्तृत्व स्पर्धेला सुरुवात करतो। विद्यार्थी मित्रांनो, या देशामध्ये या देशाला युवकांचा देश म्हणून ओळखलं जायचं। आज जर आपण या ठिकाणी सुशिक्षित पिढीसमोरील समस्या आव्हाने जर पाहिली तर सर्वात मोठं आव्हान बेरोजगारीचं आहे। आज झपाट्याने शिक्षण क्षेत्रामध्ये क्रांती झालेली आहे। आज या ठिकाणी पदव्यांचा ढिगारा पडलेला आहे। आज तरुण ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, पीजी झालेले आहेत, पण त्यांना त्या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध झालेल्या नाहीयेत। त्या प्रमाणामध्ये जितकी काही अनियमितता असेल, जेवढ्या काही गोष्टी असतील त्यामध्ये तरुण होरपळून चाललेला आहे। म्हणून ही सुशिक्षित पिढीसमोरील बेरोजगारीची मुख्य समस्या मला या ठिकाणी वाटते। वाढती व्यसनाधीनता एक तर फार मोठा भाग बनलेली आहे। आज तरुण फार व्यसनामध्ये ग्रस्त झालेला आहे। यामुळे त्याच्या आरोग्यावर, शैक्षणिक जीवनावर, तसेच कुटुंबावर, त्याचबरोबर समाजावर फार मोठा परिणाम होत आहे। या देशाला युवकांचा देश म्हणत असताना स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य मला आठवतं। स्वामी विवेकानंद म्हणायचे, तुमच्या तरुणांच्या ओठावरचं गीत सांगा, मी तुम्हाला तुमच्या देशाचं भविष्य सांगतो। आज आपल्या तरुणांच्या ओठावरती काय गीत आहेत? आवाज वाढव डीजे तुला, तुझ्या आईची शपथ र, असे अनेक गीतं आपल्या तरुणांच्या तोंडावरती आहे। आज देशभक्ती, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास, महापुरुषांचे आदर्श आपली पिढी कुठेतरी हरवत चालली काय असं मला वाटत आहे। नैतिक मूल्यांचा ऱ्यास झालेला आहे। गावखेड्यामध्ये पाहितलं तर या ठिकाणी वडीलधाऱ्या मंडळींचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवतो, पण आज या ठिकाणी तसं पाहायला कुठं दिसत नाहीये। या सर्व गोष्टी लोप पावत असताना वाढती व्यसनाधीनता याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे। भारत स्वातंत्र्य झाला, 75 वर्ष उलटून गेली भारताला स्वातंत्र्य होऊन, पण आजही देशासमोर प्रमुख समस्या आहेत। मला असं म्हणावंसं वाटतं की तुम्ही कोणत्याही जातीचे असा, कोणत्याही धर्माचे असा, कोणत्याही वर्गाचे असा, तुम्ही कोणत्याही जाती धर्माचे जरी असतील, पण सर्वप्रथम तुम्ही भारतीय संविधान हे सर्वोच्च ठिकाणी मानलं पाहिजे। कारण 18 पगड जातीच्या लोकांना, सर्व जाती धर्माच्या लोकांना एका छताखाली आणण्याचं काम जर कुठं जर होत असेल तर ते भारतीय संविधानामध्ये होतं। समता, बंधुता, न्याय ही तत्वे या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आत्मसात केली पाहिजेत। ती तरुण पिढी सुशिक्षित जर घडली तर नुसतं शिक्षण हेच आपलं त्या ठिकाणी साधन नसलं पाहिजे। त्याबरोबर शिक्षणाबरोबर आपल्याला सामाजिक ज्या काही चळवळी असतील त्यांचं या ठिकाणी आपल्याला अंगीकरण गरजेचं आहे। आज देशाची परिस्थिती वेगळी सांगायची गरज नाही। लोकसंख्या झपाट्यानं वाढलेली आहे, भ्रष्टाचार वाढलेला आहे, नोकऱ्यांची संधी नाहीये, राजकीय नेत्यांची नीतिमत्ता ढासळलेली आहे। अशा पिढीमध्ये तरुण त्या ठिकाणी राजकारणाकडे दुर्लक्ष करतो। ही सर्वात मोठी त्या ठिकाणी तरुण पिढी समोरील या ठिकाणी मला आव्हान वाटत आहे। राजकारणाकडे आपण दुर्लक्षित न करता त्या ठिकाणी प्रशासनामध्ये, राजकारणामध्ये जर सुशिक्षित जर लोक असतील तरच खऱ्या अर्थानं देशाचा विकास होणार आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे। पुढे बोलायचं जर झालं तर यावर उपाययोजना आपण काय करू शकतो? उपाययोजना यावर एकच आहेत, त्यांना बालवयातच छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर असतील, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले असतील, यांसारख्या महापुरुषांचे विचार त्यांच्या मनामध्ये रुजवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे। महात्मा ज्योतिराव फुले सांगायचे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तेविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने गेले। पण महात्मा फुलेंना जे अभिप्रेत सामाजिक क्रांती होती ती फार मोठी आहे। तिचा अभ्यास आजच्या तरुण पिढीनं करणं काळाची गरज आहे। ह्या ज्या शिवशाहू फुले आंबेडकर विचारधारेच्या या जर लोकांनी एकत्रित आलं, ही जर विद्यार्थ्यांनी, ही जर तरुण पिढीनी यांचे विचार जर आत्मसात केले तर आपण काळाच्या याच्यात स्पर्धेमध्ये पुढे येऊन त्यावर मात करून एक समाजासमोर एक मोठा आदर्श निर्माण करू शकतो, असं माझं प्रामाणिक मत आहे। आणि सुशिक्षित पिढी समोरील
आव्हाने आणि त्यावर उपाययोजना म्हणून जर आपण बोलायचं जर झालं तर त्यावर उपाययोजना शाळेमध्ये आपण त्यांना शिकत असताना छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा इतिहास शिकत असताना सामाजिक ज्या आजच्या काही घटना घडत आहेत, आज या देशामध्ये, या देशाला इंडिया इज ऍग्रिकल्चरस कंट्री, भारत हा कृषी प्रधान देश आहे, पण त्याच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. हेही सुशिक्षित पिढी समोरील आव्हान आहे. कारण तुम्ही या ठिकाणी कृषीचं शिक्षण घेतलं, इतर शिक्षणामध्ये आपण त्या ठिकाणी भाग घेतला, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्याकडे दुर्लक्ष होत आहे. यांच्याकडेही आपण पाहिलं जातं. या देशाचा अन्नदाता शेतकरी आहे, तो समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांच्या त्या ठिकाणी शेतीमालाला योग्य भाव आहे, त्यासाठी लढलं पाहिजे. आज जर आपल्यावरती अन्याय होत असेल तर संविधान हे आपलं शस्त्र आहे, त्यामध्ये अन्याय सहन न करता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, जे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो. संविधानाने आपल्या त्या ठिकाणी हक्क अधिकाराची जाणीव करून दिलेली आहे. ते संविधान तुम्ही आम्ही वाचलं पाहिजे. देशाची जर सद्य परिस्थिती झाली तर देशाची सद्य परिस्थिती अशी आहे, हम नकटे तुम नकटे सब नकटो का मेला, उसमें एक नाकवाला वो भी उसका चेला, उसमें एक नाकवाला वो भी उसका चेला, अशी परिस्थिती आहे. आणि आज जर देशाला बदलवायचं असेल, आज जर भारत पूर्वपदावर आणायचा असेल, आज जर आपल्याला देश समृद्ध करायचा असेल, आज जर आपल्याला या ठिकाणी गरिबी हटवायची असेल, आज जर आपल्याला 18 पगड जातीचे गुन्हा बांधव या देशामध्ये गुन्हा गोविंदाने जर राहायचे असतील तर आपल्याला भारतीय संविधानाचं अंगीकरण गरजेचं आहे. कारण मी म्हणेल, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाशिवाय पर्याय नाही या भारताच्या मातीला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाशिवाय पर्याय नाही या भारताच्या मातीला. संविधान आपल्याला न्याय, बंधुता, समता ही मूल्य दिली, ती आपण या ठिकाणी रुजवणं काळाची गरज आहे. आपले आदर्श कालपत्रावर, कोणत्याही काल्पनिक चित्रपटांमधील आपले आदर्श नसले पाहिजेत. आपले आदर्श हे त्या ठिकाणी काळाच्या पटलावरती स्वामी विवेकानंद असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, अण्णाभाऊ साठे असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊ असतील, फुले दाम्पत्य असतील, संत गाडगे महाराज असतील, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज असतील, या सर्व महापुरुषांचा विचार आपण अंगीकारला पाहिजे. स्वतःमध्ये तरुणांनी बदल घडला पाहिजे. सुशिक्षित नुसतं शिक्षण झालं म्हणजे सुशिक्षित नाही. शिक्षणाचा खरा अर्थ आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजासाठी झाला पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज फार छान म्हणायचे, बोलण्यात अति शहाणे परी कार्य त्याचे ओंगळवाने, कैसे गाव सुधारेले याने सांगा मज. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या शब्दातील, त्यांच्या स्वप्नातील देश जर घडवायचा असेल तर आपण सर्वांनी बोलण्यापेक्षा कृतीला महत्व दिली जातात. कारण ज्या शब्दाला कर्तृत्वाची झालर नसते ती शब्दे वांद असतात. आपण या ठिकाणी या देशामधील मुख्य समस्या, आज आरक्षणावरून या देशामध्ये रान पेटलेलं आहे. मग सुशिक्षित वर्गाने या ठिकाणी याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण या ठिकाणी सर्व समाजाला एकत्रित येऊन यावर चर्चा केली पाहिजे. 18 पगड जातीचे हे नातं आहे ना, हे पाण्यासारखं घट्ट आहे. त्यावर त्या ठिकाणी कितीही काठी मारण्याचा प्रयत्न केला तर ते एकत्र आहे. आणि या सर्व विषयावर जर आपल्याला बोलायचं असेल तर आरक्षणाचे जनक लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांचे विचार आपल्या अंगीकारणं गरजेचे आहे. राजर्षी शाहू महाराजांनी जो सामाजिक न्यायाचा पाया घातला, त्यांचा अभ्यास करणं, ते विचार आजच्या पिढीसमोर मांडणं ही खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे. सुशिक्षित पिढी समोरील या ठिकाणी आव्हानांचा विचार केला तर त्यांच्या समस्यांमध्ये अनेक समस्या आहेत, पण उपाययोजना म्हणून जर आम्ही त्या ठिकाणी बघितलं तर त्यांना बालवयातच जगद्गुरु तुकोबरायांच्या विचारांची त्या ठिकाणी लस घेतली पाहिजे. जगद्गुरु तुकोबरायांनी त्यांच्या अभंगाच्या माध्यमातून या ठिकाणी समाज प्रबोधन केलेलं आहे. तुकाराम महाराज म्हणायचे, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपले, साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रंजल्या गंजल्यांची सेवा केलं पाहिजे. सुशिक्षित पिढीनी प्रशासन व्यवस्था असेल, धर्म व्यवस्था असेल, राजसत्ता असेल, प्रसार माध्यम सत्ता असेल, अर्थसत्ता असेल, संस्कृत सत्ता असेल, यामध्ये जर सुशिक्षित पिढी जर असली, ती जर व्यसनाधीनची पिढी नसली तर त्यांनी त्या ठिकाणी पुढे आलं पाहिजे. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे आणि त्यावरती प्रहार करायला शिकलं पाहिजे. तरच आपला देश समृद्ध बनवू शकेल. आज जर सुशिक्षित पिढी मोबाईलमध्ये, ऑनलाईन मध्ये या ठिकाणी गेम असतील, इतर काही सोशल मीडियावर या ठिकाणी व्यस्त आहे, त्याला जर उपाय म्हणून जर आपण बघितलं, पुस्तक वाचलं पाहिजे. पुस्तक हेच शस्त्रक्रांती करू शकतं. तुकाराम महाराज म्हणायचे, आमाघर धन शब्दांची रतने, शब्दांची शस्त्र यज्ञ करू, शब्दाची आमुच्या जीवाचे धन, शब्दाचे धन धन वाटू लोका. आपण शब्दच क्रांती करू शकता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आपल्याला, या ठिकाणी पुस्तकं वाचा, पुस्तक वाचल्यानेच क्रांती घडते. या ठिकाणी
एवढे बोलून मी माझे या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेला विराम देतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय संविधान, जय भारत.